श्रोतेहो नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. फिटनेस एक्सपर्ट वृषाली मेहेंदळे आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशीच बोलूयात. गुड मॉर्निंग वृषालीताई. गुड मॉर्निंग. वृषालीताई, तुम्ही नेहमी सांगता की जी गोष्ट नैसर्गिक आहे त्यासाठी ट्रीटमेंट कशाला, आणि मग त्या अनुषंगाने जेव्हा इन्फर्टिलिटीचा विषय झाला तेव्हा तुम्ही म्हणालात की नॅचरल प्रेग्नन्सी राहण्यासाठी व्यायामाचा उपयोग होतो. तर तो कसा ते सांगा. हे बघ चित्रा, मूल होणं ही गोष्ट अत्यंत नैसर्गिक आहे किंवा नैसर्गिक प्रक्रिया आहे, नॅचरल प्रोसेस आहे. आता ॲब्डॉमिनल ओबेसिटीमुळे या प्रोसेसमध्ये बाधा येते. त्यातच बायकांची पोटं सुटलेली असतील आणि लॅक ऑफ एक्सरसाइजमुळे किंवा स्ट्रेसमुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे पुरुषांचे स्पर्म काउंट ही कमी झालेले असतील तर मी पहिल्यांदा या सगळ्यांची पोटं आधी कमी करते. म्हणजे स्पेशली रेक्टस ॲब्डॉमन आणि चेस्ट मसल याच्या कॅव्हिटी मधलं फॅट डिपॉझिशन हे जर तुमचं सपाटून कमी झालं तर आपोआपच तिथले मसल टाईट होतात किंवा जास्त कार्यक्षम होतात आणि त्यामुळे बायकांच्या बाबतीत तर प्रेग्नन्सी जरी अगदी 80 किलोला राहिली तर ती सस्टेन होऊ शकते. आणि पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे स्पर्म काउंट वाढवण्यासाठी मी काही विशिष्ट ॲब्डॉमिनल म्हणजे ज्याला आपण म्हणू की कोर मसल ग्रुपचे एक्सरसाइज आहेत ते तयार केलेले आहेत. हल्ली बायकांच्या बरोबर पुरुषांचे ही ओबेसिटी ही गायनॉइड ओबेसिटीकडे चालली. म्हणजे पूर्वी पुरुषांचं फक्त पोट सुटलेलं असायचं, आता पोट सीट मांड्या सगळं सुटलेलं असतं. तर त्यामुळे ही ओबेसिटी मी कमी करण्याच्या मागे लागते. त्यामुळे ती कमी झाली की मग अशा जेंट्सना हेवी ॲब्डॉमिनल देऊन पूर्णपणे वेगवेगळे एक्सरसाइज देते आणि 2 महिन्यातच त्यांचे हे सगळे काउंट खाटकन वाढतात. आणि बायकांचीही पोटं कमी झाली की पोटाचा सर्कम्फरन्स कमी झाला की मेन्सेस हे रेग्युलर व्हायला लागतात. तसेच बायकांच्या बाबतीत ओबेसिटीमुळे पाळी जर अनियमित असेल किंवा अति जास्त ब्लिडिंग होणं आणि नंतर 2-3 महिने अजिबात पाळी येत नाही अशा क्लायंटना मी आधी त्यांचे गायनिकचे रिपोर्ट, सोनोग्राफीचे रिपोर्ट बघून त्याप्रमाणे व्यायाम डिझाईन करून देते. त्यामुळे आपोआप रिझल्ट मिळतात. हे बघ चित्रा, माझे सगळे एक्सरसाइज हे टार्गेट ओरिएंटेड असतात. वा, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. याबद्दल अजून ऐकायचंच आहे. तत्पूर्वी श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुणे बाहेर राहताय मग त्यांचं फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी कॉल करा, व्हॉट्सअप करा. तर चित्रा, जगातले प्रत्येक पुरुषांची जाडी ही पोटातच युज्युअली एकवटलेली असते. आता मगाशी मी सांगितलं तसं गायनॉइड ओबेसिटी सुद्धा लोकांची झालेली आहे. आणि पोटातली ही जाडी कमी करण्यासाठी मला इंडियन गव्हर्नमेंटचं उशीचं संशोधनाचं पेटंट मिळालेलं आहे. कारण जगात सगळीकडे पोटं कमी करण्यासाठी रिव्हर्स क्रंचेस और सिटअप्स और इतर व्यायाम दिले जातात. पण तुमचं वजन हे 80-90 किंवा 100 किलो असेल, तुमची उंची जर कमी असेल किंवा उंची जास्त असली आणि वजन 100 किलो असलं तरी सुद्धा तुम्ही रिव्हर्स क्रंचेस किंवा 100 सिटअप्स काढू शकत नाही चित्रा. याचं कारण तुम्हाला बॅक पेन होतो, नेक पेन होतो, लोअर लंबरला स्पाझम येणं किंवा तिथे डिजनरेटिव्ह चेंजेस होणं असं होऊ शकतं. त्यामुळे मी उशीचं डिझाईनच असं केलंय की जगात कितीही जाड बाई असली किंवा पुरुष असला तरी त्या उशीर झोपल्यानंतर तुमचं वेट हे डिवाइड होतं आणि तुम्ही एन नंबर ऑफ रिपिटेशन ॲब्डॉमिनलच्या कितीही मारू शकता. एक्झॅक्टली. त्यामुळे मोर रिपिटेशन्स मीन्स मोर फ्रिक्शन, मोर फ्रिक्शन्स मीन्स मोर फॅट लॉस अँड मोर फॅट लॉस मीन्स मोर वेट लॉस. दॅट डज नॉट मीन की मी 200 काउंट देते. म्हणजे जास्त व्यायाम म्हणजे जास्त रिझल्ट नाही येत. कारण उशीचं डिझाईन मी असं केलेलं आहे की झोपल्यावर तुमचं वजन कितीही असलं तरी ते डिव्हाइड होतं आणि तुम्ही आरामात ॲब्डॉमिनल करू शकता. थोडक्यात तुम्हाला पाहिजे तिथे मी बारीक करून देईन. एखादा सुतार जसा लाकडाला रंधा मारतो ना चित्रा, तशी तुमची फिगर मी तुम्हाला प्रपोर्शनेट करून देईन. आणि थोडक्यात तुम्ही तुमच्याच बॉडीचं म्हणजे स्वतःच्या शरीराचं वजन वापरून केलेले व्यायाम असल्याने जिम सोडल्यानंतर ते वजन वाढण्याचं प्रमाण हे अतिशय कमी राहतं. त्यामुळे आजच वृषालीत जॉईन करा आणि रिझल्ट घ्या. थिंक फिट, स्टे फिट. आज इथंच थांबूयात. श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुणे बाहेर राहताय मग त्यांचं फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी कॉल करा, व्हॉट्सअप करा. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात वृषाली मेहेंदळे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.